नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधन ॲग्रो सर्व्हिसेस दानोळीच्या मार्गदर्शनाखाली असलेला प्लॉट आहे. सदरचा प्लॉटचा आम्ही 100 टन टार्गेट ठेवून प्लॉट हा केलेला होता. आपण आता सदरचा प्लॉट हा धन्यकुमार अण्णा पाराज दानोळी या गावातून आहे. आता आपण शेतकऱ्यांचे 2 मिनिटं आपण माहिती घ्यायची की त्यांनी कशा पद्धतीने प्लॉट पिकवला आणि आता त्यांना किती टनापर्यंत ॲव्हरेज आपल्याला मिळते. नमस्कार. तर आता आपण शेतकऱ्यांना सांगायचं की आपलं किती टनापर्यंत ऊस जातोय आणि आपण कशा पद्धतीने आपण ऊसाचं नियोजन केलेलं आहे. आतापर्यंत तुम्ही सांगितलं का, ज्या पद्धतीनं प्रशांत चंद्रबाबू साहेबांनी काही पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने फवारणी टोटल 5 फवारण्या झालेल्या आहेत. आणि बाळ भरणी, परत फायनल भरणी, त्याच्या अगोदर आधीमध्ये आणि परत ड्रिपची लागवड तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने अचीव्ह केलेलं आहे. परत ऊसाला तोडच लवकर आली नाही आणि पाऊस थांबल्यानंतर पाणी द्यायला पाहिजे होतं, पण पाणी दिलं नाही. पाणी का दिलं नाही तर लवकर तोड येणार म्हणून पाणी दिलं नाही. आणि त्यामुळे 4 महिने झालं ऊसाला पाणी नाही. त्यामुळं ऊस वाढला आहे आता, जास्त वाढलेला आहे. जास्त तर वाढलेला आपण आहे. किती टनापर्यंत जाऊ शकतो? 100 टना टार्गेट ठेवलं, किती टनापर्यंत आपण आता आपण 95-96 पर्यंत जातो. आता 95-96 म्हणजे आपल्याला 4 टनाचं टार्गेट. आपण जे 4 महिने पाणी तटलं आणि त्या ऊस लवकर तोडला नसल्यामुळे आपण 4 टन 5 टन आपण घट आला होता. 5-7 टन झाले, स्थिती झाली. तर आपण मुकादमला विचारूया. मुकादम, नमस्कार. कुठल्या कारखान्याची स्टोरी आपली आहे? खरंच तर कुठल्या भागात आता कुठल्या पॅच मध्ये ऊस कुठल्या पद्धतीने आणि कुठं कमी निघाला काय वाटते बाबा? हे ऊस तोडालाय तुम्ही इथून इकडे या कोपऱ्यात कमी निघालेला आहे आणि इथून या चौकात एवढं जास्त म्हणजे ह्या पॅचला जास्त निघालेला आहे आणि त्या कोपऱ्यामध्ये कमी निघालेला आहे. म्हणजे काय फरक काय वाटतं? इकडे गाडी जास्त इकडे आणि तिकडे कमी झालेलं आहे. मग त्यामुळे पण आपण 5 टनामध्ये ॲव्हरेजमध्ये कमी आले असं वाटतं का तुला मुकादम? तेवढं कमी आले. बरं मुकादम, मी अनेक विचारतो, असा प्लॉट आपण कधी तोडलाय का आजपर्यंत? हा नाही. तर मुकादम पण आता सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने कधी प्लॉट तोडलेला नाही. तर आम्ही आता एकरी 100 टन टार्गेट ठेवलेलं, पण आम्ही 96 टनापर्यंत जाईन असं आपल्याला वाटतंय. तरी शेतकऱ्यांनी घेतलेले कष्ट आणि आपल्या कृषीधनच्या मार्गदर्शनाखाली असलेला प्लॉट हा आपण 96 टनापर्यंत अचीव्ह केलेला आहे. धन्यवाद.